तर मित्रांनो इकडे बघू शकता मी यूपीचे असून इथं महाराष्ट्रामध्ये येऊन मी सगळं शिकले आणि आमच्या वहिनी साहेब अजून नाही शिकले ते त्यांना आई आहो आणि आमचे मोठे दादा शिकवतात ते असं ठेवा एवढं अंतर ठेवा बेना असं तसं. मित्रांनो आहोनी बघा गुलाल लावलेत असं लावतात का. हॅलो मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो आता आम्ही आले ते ऊसाचं लागण करायला आणि इकडे बघू शकता राहिलेला काम आज आम्ही करते कारण की काल निम्म काम काल झालता आणि निम्म काम राहिलेला होते. तर इकडे बघा इथं पिशव्या भरत आहे बघा बेना. इकडे आई बसलेत आणि इकडे मी इकडे वहिनी बसलेत बघा सगळेजण पिशव्या भरतात. आणि मित्रांनो तुम्हाला सांगते आज जास्त लोक आहे काम करायला त्यामुळे पटपट काम आवरतंय. तर इकडं पिशव्या पण भरून झाले ते तिकडं आमचे दादा ट्रॅक्टर घेऊन आलेत. आता आम्ही जाणार आहे बेनं घेऊन राहणार. काय माहिती आज किती काम होतात. बघा आमच्या आईच्या आणि बहिणीचं काय चाललंय ते मित्रांनो. मालिकला लेगीच काढतात मालिक बसले ते ट्रॅक्टरवर आणि आता आम्ही एका पिशवी भरत आहे मित्रांनो. झालं गाणं स्टार्ट आता दादाचे. तर मित्रांनो मी 2-3 पिशव्या इकडं भरली आणि तिकडं पण भरलेला आहे आणि ट्रॅक्टरवर ठेवून आता राहणं जाणार आहे. पिशवी बेना सगळं हातरणार आहे. आज बेना हातरायचे कसं पण करून बेना हातरायचे मित्रांनो कारण की 2 दिवस झाले ते आमच्या भावाचं लागण करते अजून लागण काय कंप्लीट नाही झाले ते तर करावंच लागणार 2-3 दिवसात. म्हणले की मालकीने बसले इकडं. मित्रांनो आमचे दादा मालिक आहे आमची वहिनी साहेब मालकीन बसलेला आहे. आता बघा आमच्या वहिनी साहेब कसे हसतात बघा. बघा आमच्या वहिनी साहेबचे सगळेजण चष्ट लावले त्याला का तुला दाऊ आहे. मित्रांनो बघा आमचे शिवांश हा जीप धावते बघा जीप धावते. ओ हात बघा ते हाताने नको जास्त जोर लावू. दोस्तो नाही गजब आहे नवा दादा. जेव्हा मी हिंदीचे काढत असते तेव्हा हिंदी नाही बोलत. मित्रांनो बघा आमच्या मित्रांनो माझा एक हिंदी पण चॅनल आहे बर का. जेव्हा मी हिंदीचे ब्लॉग काढत असते तेव्हा नवा भाऊला म्हणत असते की तुम्ही हिंदी बोलत तेव्हा ते हिंदी बोलत नाही आणि आता हिंदी बोलतात जेव्हा मी मराठीचे ब्लॉग काढते तेव्हा. पडलं असतं काका आता मी पडली होती तेव्हा तुम्ही लय हसत होतो ना. आता तुम्ही पडला असतं तर मला मजा आली असती. उचलून देऊ का तुम्हाला. हा स्लिप खात आहे. सांडलं तर काय करायचं उचलायचं कोण ताई. तर मित्रांनो तुम्ही असंच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनवून राहा. चला आता बेना हातराई जाणार आहे आम्ही. आता हे सगळं पिशवी आम्ही घेऊन जाणार आहे रानात तेव्हा आम्ही बेना हातरणार आहे. तर तुम्ही असंच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनवून राहा. मित्रांनो आता आम्ही ट्रॅक्टर मध्ये बसून चाललेत रानात.
एक इकडे घेणार नाही तर मग आणि ती तेवढी हातरायची ना ती तिथं डबल हात ठीक आहे. मित्रांनो एवढे इंजिनियर आले ते बघा आमच्या रानात. काय सांगू, काय माहिती इंजिनियरांचं काय चालले ते काय नाही, मला तर काही समजत नाही. इथं दोन टाकू द्या, एक तिकडे घेणार आणि एक इकडे घेणार दाबायला. हो तर मित्रांनो इकडे बघू शकता, मी यूपीचे असून इथं महाराष्ट्रामध्ये येऊन मी सगळं शिकले आणि आमच्या वहिनी साहेब अजून नाही शिकले, ते त्यांना आई आहो आणि आमचे मोठे दादा शिकवत ते असं ठेवा, एवढं अंतर ठेवा, बेन असं तसं. आई शिकवलं का त्यांना? ते बाई शिकवलं का? बघा आमचे वहिनी साहेब आताच हातरायला लागले. सांगा की आमच्या घरच्यांना नाव ठेवते. घरच्यांना नाव ठेवते. मित्रांनो जे आहे ते खरं म्हणते. खरं आता वहिनीला बेन ठेवा येत नव्हता, त्यामुळे नवा दादा आहो आई सगळेजण सांगितलं असं ठेवा तसं ठेवा. मला जर कोणी नाही सांगितलं ना तरी मी बघून शिकते. बघून शिकले की नाही बाबू? मी बघून मी शिकलाय मित्रांनो. आणि आमचे वहिनी साहेब महाराष्ट्राचे असून नाही शिकलेत, मी यूपीचे असून शिकले. चला मित्रांनो, मी माझा कौतुक नाही करत पण सांगते मी माझ्या वहिनी साहेब असं करतात. ते मित्रांनो बघा असं पटत का काय? कोर्स करायला लागत नाही. हे मिस्त्रीला काय कोर्स करायला लागत नाही. बघू शकता मित्रांनो, तिकडं पिशवी घेऊन गेले ते बेन ओतायला आणि बहिणी हाताळतात ते बेन, आई आणि मी. मग तेच तरी लावायची की सरीत बेन ओततात. मित्रांनो आता आमचं बेन निम्म हातरून झालंय बघा. निम्म्याला थोडं कमी आहे, निम्म हातरून झाले. आणि इकडे बघा हातरतय कोण बेन तुम्हाला दावतो. जी UP वरनं मी लव्ह मॅरेज करून आणली ना ती माझी लाडाची बायको. ही बघा. ऐ आता जेवण करायचं. बघा कस काय हातरती बेन, दात दडप बेन. ज्याला लागण कोणाला द्यायची त्यांनी चॅनलवर संपर्क साधा कमेंट मध्ये. होय एक दादा विचारत होते ना, काम करायचं तर मेहनतीने करायचं, बरोबर ना? इकडे बघ. तिकडे तिकडे नाही करायचं तर मन लावून काम करायचं. हा काम करून काय काय करायचं. मित्रांनो घरी बसून तरी काय करताय? शेतात येऊन काम करा, तेवढंच बरं वाटतंय, अंगाला भारी वाटतंय, आजारी लोक पडत नाही. आजारी पडत नाही. हा तुम्ही बघितलं असेल बेन किती हातरले. ही झालं, आई झालं, वहिनी झालं, तिकडे सगळ्यांनी मग बेन हातरले. आणि मी डोक्यावर घेऊन पिशव्या वाचल्यात. पिशव्या कशा वाचल्यात ते तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आणि जर नाही बघितलं असेल दुसरे ब्लॉग मध्ये जाऊन बघा. आमचे आहो काय करतात, ते पिशवीमध्ये जे बेन असते ना ते सरीत ओततात आणि आम्ही मग हातरत पुढे जाते. हे बघा कसं हातरलं दिसतं ना, असं बेन हातरावं लागतं. ही सरी हातरायची राहिलेली तिथून तिला बेन ठेवलेलं आहे. हे बघा असं हातरलं जाते. मी आता हे सरी पुढे घेऊन चालले ना, त्यामुळे ती सरी माग राहिलाय. ती सरी चला आता मग चला जेवण करू. जेवायला चला मग मित्रांनो. पुढे बघू. जेवणात बघू आज काय काय स्पेशल मेनू आहे. शेतातलं मेनू आमचं. चला जेवायला यायचेत की. हे बघा मित्रांनो कशा प्रकारे बियाणं ठेवलं जाते. आमची बायको फायनल झालाय. अजून जेवल्यावरती मित्रांनो अजून ह्या साऱ्या हातरून घ्यायच्या. तर मित्रांनो आता बसलेत आम्ही जेवण करायला. तर या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला. तुम्हाला दाखवते काय काय जेवणामध्ये आणलेलं आहे आम्ही. इकडे बघा सगळे बसलेत मकाच्या शेतात जेवण करायला. होय इकडे बघा हे काय भाजी आहे माहिती का तुम्हाला मित्रांनो? मी सकाळी केले होते कोबूची भाजी. काय म्हणतात कोबू ना? कोबू वाटाणा मिक्स भाजी. हा कोबू आणि मटाणा टाकून. मित्रांनो कोबू आणि वटाणा टाकून मी भाजी केले. आणि इकडे बघा सगळेजण बसलेत जेवण करायला. इकडं चपाती, लोणचं कुठे गेलं? हा आणि इकडे बघा आमचे वहिनी साहेब पण भाजी आणले. ते कशाची भाजी आहे? तुम्ही पण वटाणा केलं वे? मस्त लोणचं पण लागतं.
लोणचं आमचे सगळं वाढून गेलं. टेस्ट देतोय. वाढलेलं लोणचं. तर या सर्वजण जेवण कराय मित्रांनो. आता जेवण करायला बसले आम्ही. तर बघू कसं लागते भाजी. सकाळ सकाळ उठून मी भाजी केलती. मस्त आहे. मस्त. काय म्हणते? लय पळतात एकटंच माग. तर फायनली मित्रांनो आमचं जेवण पण झालं आणि आम्ही बेनं हातरलं पटापट. कारण की मित्रांनो भरपूर उशीर झालता मला जेवण करायला. आणि 3 वाजता आम्ही जेवण करायला बसले होते. आणि 3:30 वाजता म्हणजे अर्धा तास तर लागतात जेवण करायला. तर त्यामुळे म्हणजे जेवण केलं आणि नंतर मी व्हिडिओ बनवायची विसरली आणि पटकन जाऊन बेना हातरलंय. त्यामुळे व्हिडिओ राहिलाय. पण जेवण पण झालंय. हे बघा पिशव्या हातात. आणि जेवण पण झाला. बेनं पण हातरलंय. आता चाललेत आम्ही घरी. तुम्हाला दाखवते. आहो काय करतात. आहो करतात वाघ बनवतात. वाघ वाघ टाइगर शेर. किसी से उलेज नामत. टाइगर अभी जिंदा है. टाइगर अभी जिंदा है. मित्रांनो आमचे बाबूला येतात वाघ बनवायला. वाघ बनव येत नाही. आपला असंच बनवतोय. कुत्र्याचं शिपड मांजराला, मांजराचं शिपड कुत्र्याला. वाकडा तिकडा. वाकडा तिकडा बनवतोय. नावाला येत होतं म्हणलं त्यांच्या हातून नको. दक्षिणा तीच घेतात म्हणून मी बनायला लागलो. मग काय निम्म काम केलंय. काका तिकडे जेवले आहे. बायको पशी बसून. जेवलं तिकडं काकी पशी. नाही रे मी इकडे आलतो. आज म्हणली आज जेवण घे आणि मग तिकडे जाऊन मग. मित्रांनो राहिलेला बेना उद्या हातरून आणि उद्या लगेच बेना दाबायचे स्टार्ट करायचे. होय बेना उद्या दाबायचे ना. वाघला आता आणते या. तिथं वय वरत. असं झालंय मित्रांनो. वाघ नक्की सांगा कमेंट करून. आमचे आहोला येतात बनवाय की नाही. आता नारळ फोलायचे. आमचे सर्व यूट्यूब फॅमिली या सगळेजण मस्तपैकी नारळ खायला. तर आता बघू काय काय आणले ते. नारळ, खडीसाखर. काय काय आणलं ना माझं. खडीसाखर आहे का. बरं झालं मग नारळ सोबत खायला. आणलंय सगळं. साखर, खडीसाखर नाही आणली. घरनं साखर आणली. ही त्यामुळे साखर आणलेली आहे. दणं असं लावायचं नसतं. असं 5 पुचकं लावायचं असत्यात. पंडित झाला काय तुम्ही. मग दक्षिणा घ्यायची म्हणजे बामणच आहे आपण. पंडित इकडं. अच्छा पंडित को यहाँ पे बामन. द्या इकडं. बामन काका. पाणी द्या. हाताला हात लावा. हाताला हात लावा. तुम्ही लावा हाताला हात. मी इकडे मोबाईल धरले. झाडाला नारळाला पाणी दिलं. ए चांगलं म्हणा आता की चांगलं ऊस येऊ द्या. हे सगळं होईल. आधी मालकानी दक्षिणा ठेवावी. दक्षिणेवरती सर्व असत. आधी गुलाल लावतो आम्ही. धराव बारके मालक. धराव मालकीन बाई. मालकीन बाई इकडं बघा. ओके मालक गुलाल झाला तुम्हाला. आणि मस्तपैकी दक्षिणा ठेवा. 1000-2000 रुपये आणि द्या लिंबू इकडे. तुम्ही रानात काम कराय आलात की लुटाय आलाय आमच्या दादाला. 1000-2000 असं कुठं असते होय. होय ना दादा. 1000-2000 नारळ फोड्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया मोरया लवकर या.
पुढल्या वर्षी राहिलेलं तुकडे लागण करायची या ओ देव बाप्पा कर बाळा, बाळा देव बाप्पा कर, चप्पल काढून. व्हिडिओ मध्ये हे दक्षिण ठेवलेलं की व्हिडिओ मध्ये चांगला की मित्रांनो बघा 101 रुपये आमच्या दादाने दक्षिणा ठेवलेत. 101 रुपये ठेवलेला आहे. व्यवस्थित ठेवा, दिसणार नाही व्हिडिओ मध्ये. इथं ठेवा, इथं आता उजव्या बाजूला ठेवावी दक्षिणा. दक्षिणा इकडे उजव्या बाजूला ठेवायची असती, डाव्या बाजूला नाही. चांगला आहे, चांगला आहे, डाव्या चांगला बाजूला आहे. ठेवल्यावरती जास्त दक्षिणा ठेवावं लागते, त्यामुळे उजव्या बाजूला ठेवावी. 101 रुपये चांगले ठेवले म्हणजे हाय डोकं आहे दादाला. 100 नाही 101. मित्रांनो आहोनी बघा गुलाल लावलेत. असं लावतात का, कसं दिसतात काय माहिती. खडा गेलं या नारळ खायला मित्रांनो. आमच्या नवा भाऊला पण बघा गुलाल कसं लावलेत. बघू ना दादा. 1 रुपया देवाला ठेवलं. 2-2 टीका लावलेत. चला दक्षिणा घेतली. वा, खडीसाखरची गरज नाही मित्रांनो. खरंच खूप गोड आहे नारळ. ना खरंच वाघ चांगला झाला, वाघ वाघ होत नाही. हा मालकासारखा हा मालकासारखा. वाघ आमचे असा मालक होत पण लय नाही, गोड आहेत. वाघ असा होत नाही, खरंच चांगला झाला म्हणतो. नाही खरंच झालंय. पहिल्यांदाच एवढं मस्त केलं ते. दक्षिण ठेवायची मोकळ्या मनाने. तर ती एकट्याची ठेवली तुम्ही. तर चला मित्रांनो आता आम्ही घरी निघालेत. आणि मित्रांनो एक सांगायचे, वाकून वाकून बेना हातारलेत. लय कंबर दुखतात काय सांगावं. लईच म्हणजे लईच. एवढं मोठा मोठा वापा होता ना सरी. सुरुवाती म्हणजे इथून स्टार्ट केलं की शेवटपर्यंत मी घेऊन जात होती. एवढं मी हातरात होती पटपट पटपट. तरी माझं फेकचा आहो लई स्पीड हाताळतात. तरी मित्रांनो जेवढं होतं तेवढं मी करत असते. तर सध्या आता मी घरी चालले. लईच कंटाळा आलेत मित्रांनो. सकाळी आम्ही 10:30 वाजता रानात आलते आणि आता सध्या वाजले ते 6. आणि दिवस पण बघा ना अजून सूर्यदेवता खाली नाही गेलेत. तर सगळेजण आम्ही निघालेत घरी. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला मित्रांनो. आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्थ राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय मित्रांनो.